नमस्कार शेतकरी मित्र हो, मी श्यामकांत महाजन सी बायो एस्टेटिक प्रायव्हेट लिमिटेड हैदराबाद। आज आपण श्री विपिन भाऊ सूर्यवंशी, गाव चंदनपुरी, तालुका मालेगाव, जिल्हा नाशिक यांचा जवळपास 800 झाडांचा आंब्या बहारामध्ये 17 डिसेंबर 2025च्या हिशोबाने श्री बापूंनी पानगळ घेतल्यानंतर आज या प्लॉटला जवळपास 6.5 पावणे 7 महिने पूर्ण झालेले। येत्या 10 ते 15 दिवसामध्ये हा माल हार्वेस्टिंगला आहे आणि मागील एक 7 ते 7.5 महिन्यापासून श्री विपिन भाऊ अतिशय चांगल्या मेहनतीने आणि कष्टाने फळ हे संगोपन किंवा नियोजन करत असताना आपण जैविकच्या माध्यमातून वेगवेगळ्या औषधांचा वापर सी बायो कंपनीकडनं केलेला आहे। त्यामध्ये खास करून मागील वर्षी आपल्याला या प्लॉटमध्ये एक साधारणपणे 10% बॅक्टेरियल ब्लाइटचा प्रादुर्भाव जाणवला होता, पण चालू वर्षी आपण सुरुवातीपासूनच मायक्रोमॅग्नम, फ्लोझो, ट्रायकिंग, टेकी गोल्ड अशा विविध उत्पादनांचा वापर फवारणीच्या माध्यमातून आणि ड्रिपच्या माध्यमातून केल्याने जे बॅक्टेरियल स्पॉट जमिनीमध्ये तयार होतात किंवा खोडात तयार होतात किंवा फळांवरती येतात त्याचा अतिशय चांगल्या पद्धतीने नियंत्रण आपल्याला मिळत असतं। मागील 20 ते 25 दिवसापासून आपल्या भागामध्ये सातत्यपूर्ण असलेल्या पावसामुळे आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी स्पोरुलेशनचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणात वाढलेलं दिसतंय आणि ज्या ठिकाणी कंटिन्यू सातत्यपूर्ण पाऊस आहे अशा ठिकाणी शेतकरी बांधवांनी फ्लोझो आणि मायक्रोमॅग्नम या 2 जैविक बुरशीनाशकांचा वापर हा करण्यात यावा। काही ठिकाणी आपण झिंक बेस फंगीसाईडसुद्धा यामध्ये कॉम्बिनेशन हे घेऊ शकतो। स्लरीच्या माध्यमातून आज आपण या प्लॉटची जी साईज बघू राहिली ही ॲव्हरेज 300-350 ग्रॅम, 400 ग्रॅम, 450 ग्रॅम, 500 ग्रॅमपर्यंत साईज या फळांची गेलेली आहे। आपण पाठीमागे कोणतेही झाड जर बघितलं तर एक झाडावरती आपल्याला 150+ 180+ हिटिंग ही जाणवते आणि प्रत्येक फळाचं जे साईज आहे आपली ही 300 ग्रॅम किंवा 350 ग्रॅम, 400 ग्रॅमच्या घरामध्ये ही गेलेली आहे। प्रत्येक झाड हे फुल झालेले आहे आणि त्या 15 दिवसामध्ये ज्यावेळेस आपण माल हा काढणार आहे तर ड्रिपच्या माध्यमातून आपण MSK हॉर्टिफ्लोरा, MSK न्यूट्रिक्सेलेस, 13-045, 1946, के ग्रीन किंवा येलो FOM, श्रीधरा अशा विविध उत्पादनांचा वापर सी बायो करणार आहे। फूल आणि कलर येण्यासाठी न्यूट्रिक्स रेड या उत्पादनांचा वापर करणार आहे। तर झाडामध्ये जर स्ट्रेस काढायचा असेल त्यावेळेस आपण विविसाइड सी प्लॅटिनो आणि MSK या दोघं उत्पन्नाचा वापर करणार आहे। तर मी डाळिंब उत्पादकांना खास करून सूचित करेल की जर आपल्याला येत्या 1 ते 1.5 महिन्यामध्ये प्लॉट आपले हे हार्वेस्टिंगला आहे आणि मागील 8 ते 10 दिवसापासून सातत्यपूर्ण असलेल्या पावसामुळे आपल्याला झाड हे थांबलेलं दिसू राहिलं किंवा स्टॉप झालेलं दिसू राहिलं, त्याच्यामुळे आपण मुळीवरती थोडं काम करावं। येणाऱ्या आमोशीला आपण वर्टिमिडा किंवा ट्रायकिंग म्हणा असं ड्रिपच्या माध्यमातून जर सोडलं तर निमॅटोडचं प्रमाण हे कमी होईल। ज्या ठिकाणी पाणी हे साचून राहतं किंवा वॉटर लॉगिंग कंडिशन असते अशा ठिकाणी पीथियम म्हणा, रायझोक्टोनिया म्हणा अशा विविध बुरशींचा प्रादुर्भाव आपल्याला मुळीमध्ये झालेला दिसेल। अशा वेळेस आपण ट्रायकिंग आणि फ्लोझोच्या माध्यमातून या बुरशींचा अटकाव करण्यात यावा। जर आपली मुळी सुरक्षित राहिली तर झाड हे संरक्षित राहील आणि माल आपला हा 100% मार्केटपर्यंत पोहोचेल। येत्या 8 ते 10 दिवसामध्ये प्रति झाड आपल्याला 50 ते 60-55 किलो लोड हा आपल्याला भेटणार आहे आणि चालू वर्षी अतिशय सुंदर परिस्थिती चंदनपुरी गावामध्ये श्री विपिन भाऊंची हा 1 नंबरचा प्लॉट आहे। जवळपास आपल्या ह्या पंचक्रोशीमध्ये जवळपास 25 ते 30 हजार झाडांची लागवड मागच्या या 2 वर्षात झालेली आहे, पण मागील 3 वर्षापासून सातत्यपूर्ण विपिन भाऊंनी शेड्यूल फॉलो केले असता अतिशय सुंदर प्रतीचे आणि एक्सपोर्ट क्वालिटी उत्पन्न आपण मार्केटपर्यंत यशस्वीपणे पोहोचू एवढेच मी शेतकरी बांधवांना सूचित करेन।